दीपक भाऊ म्हणाले पूर्ण राज्यातून सगळ्या समाजाने माझा विश्वास ठेवलाय. मी काही नेता नाही, राजकारणी नाही, मला समाजाच्या हृदयात स्थान पाहिजे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांच्या शब्दांचा मी सन्मान ठेवतो. मुख्यमंत्र्यांनी जे पत्र देतील त्याच्यावर ते वाचतील, त्याच्यात जे मुद्दे त्यांना वाटायचे ते घालतील काढतील आणि त्यांच्या बरोबर या लढ्यामध्ये अनेक लोकांनी साथ दिली, त्यांच्याशी चर्चा करतील आणि ती चर्चा करून ते उद्या निर्णय घेतील. तर मी इथेच थांबणार आहे. उद्या मग मी येणार. मग आता माझी काही होतं का नाही तुम्ही नाही तर मग काय फायदा आता. मग मी ते उद्या तुम्ही चर्चा करा, तोपर्यंत मी तुमच्या उपोषणात सहभागी आहे. मी उद्या येते, मग उपोषण सोडवायचं, मग आपण लढा द्यायचं सगळ्यांनी मिळून सीएम साहेबांसोबत हा विषयाला विजयी करण्यासाठी. मान्य आहे का? चला तुमचा आदेश आहे. आपण काय सांगितलं त्यांचं. आता आपण फडणवीस साहेब तेव्हा भाऊ आपल्या सर्वांनी ऐकलं काय ताईंची गिरीश भाऊ आणि अर्जुन भाऊ असतील लोणीकर साहेब सगळ्यांची इच्छा आहे की आता आपण उपोषण सोडलं पाहिजे. मी असं म्हणलो किंवा हे जे काय आता विषय आमच्या मागण्यांसंदर्भात हा आपण तेव्हा भाऊच्या सहीनिशी आम्हाला एक ड्राफ्ट पाठवा, जे काय आपण काय कारवाई करणार आहात कशी करणार आहात त्या दृष्टीनं ते आपण त्याचं सगळं वाचून सगळ्या लोकांशी चर्चा करून आपण उपोषण सोडू. उद्या परवा 4 दिवस फरक पडत नाही असं मी म्हणतो. तुम्हाला काय वाटतं उपोषण आता सोडलं पाहिजे की नाही? की मी सगळ्या उपोषणाचा साक्षीदार आहे, सगळ्या राज्याच्या 35 आमदार आहे. पण मला असं वाटतं की आपण फार खूप लढो त्याच्या तब्येती ताईंनी सांगितले बरोबर त्याची तब्येत आवश्यक आपण घरून तो रिवेट घेऊन यायचं, घंट्यावर थांबायचं, लढो आमच्याचे घरगो. मला वाटतं असं कुठं चालणार नाही. त्यांच्या माध्यमातून दीपक भाऊच्या माध्यमातून एक मोठा वाच्या आपल्या सगळ्या गोष्टीला फुटलेली आता. जेवढा समाज मला वाटतं पहिल्यांदा रस्त्यावर असेल, बरोबर आहे, पहिल्यांदा. पूर्वी असं कधी झालं नाही. समाज एकवटलेला आहे आणि म्हणून मला वाटतं की चर्चा प्रश्न सुटेल. मग मराठा समाजाचा प्रश्न असेल. याचे 25 मिटिंग झाल्या. अण्णासाहेब हजारांनी एवढं आंदोलन उभं केलं, देशातल्या मोठ्यातले मोठे निर्णय त्यात लावून घेतले. लोकायुक्ताकडून उपकार केलं, माहिती अधिकार करून घेतला, दुसरे निर्णय त्यांनी करून घेतला. पण अतिशय शांतता आंदोलनातून आणि चर्चेतून 50 वेळा चर्चा झाल्या असतील. पण मला वाटतं आपल्याला तर शेवटच्या क्षणापर्यंत हा विषय मिटवायचा असेल, न्यायचा असेल, संपवायचा असेल तर चर्चेशिवाय पर्याय नाही. उद्या आम्ही तुम्हाला पत्र घेऊन आपल्याला सीएम साहेब स्वतः बोललेले आहेत, नाही तर सीएम साहेब स्वतः फोनवर बोलतच नाही. पण ते म्हणजे मी आज बोलेल दीपक भाऊंची, म्हणून मी पण या ठिकाणी मला पाठवलं आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे की आता पत्र आम्ही तुम्हाला ड्राफ्ट देतो. ड्राफ्ट तुम्ही अभ्यास करा उद्या आणि उद्या दुपारपर्यंत ताई या ठिकाणी असतील. मला जमलं मी येईल, जसं असेल तसं. आपले सगळे शेवटचे लोक आहेत, आपण त्या ठिकाणी उपोषण सोडावं आणि चर्चेला लवकर यावं. जेवढा वेळ आपण करतो चर्चा लांबण्यावर पडेल आणि म्हणून मला वाटतं आपण लवकरात लवकर मुंबईला येऊन चर्चा करावी. सरकार पॉझिटिव्ह आहे आणि तुम्हाला पुन्हा सांगतो, आरक्षण मिळणार असेल तरी तेव्हा बहुकडच मिळेल, त्याच्याकडेच मिळेल. तुला सांगल्याशिवाय ते शक्य नाही का. त्यांना इतका अभ्यास आहे या सगळ्या गोष्टींचा आणि ते इतके पॉझिटिव्ह आहे स्वतः. त्यामुळे तुम्ही या विषयाची चिंता करू नका. आपले लोकप्रतिनिधी आमचे राम शिंदे साहेब आहेत, ते या ठिकाणी सभापती आहेत, अडका आमदार आहेत, साहेब या ठिकाणी आहेत, मुंडकर साहेब या ठिकाणी आहेत, आपले लोक त्या ठिकाणी आहेत. म्हणजे आतापर्यंत सगळ्या चर्चांमध्ये आपण शिंदे समिती नेमली, आपण त्याच्या किती मागे लागलो, सगळे आपण तामिळनाडू कर्नाटक सगळी वाढून निर्णय मागवले. मला वाटतं सगळा अभ्यास झालेला आहे. अंतिम टप्प्यामध्ये हे आहे. पण चर्चा करून आपण नवीन काही उपाय सुचवलेले आहेत. मला वाटतं की या ठिकाणी चर्चा करून आपण त्याच्याही मार्ग कसा निघेल ते आपण तपासून घेऊ, निर्णय करू. एवढंच मी आता सांगतो. पण दीपक भाऊ तर उद्याचं परवा करू नका. तर आपल्याला लगेच मंगळवार बुधवारी कॅबिनेट चर्चा आपण सगळ्यांची करूया. ठीक आहे. आम्ही तुम्हाला ड्राफ्ट पाठवतो, एकदा तुम्ही तपासून घ्या, पत्र देतो ते तपासून घ्या. उद्या आपल्या सगळ्या लोकांशी बोला. आपल्या यातलं शेवटी तुमचं म्हणणं जे ते चर्चेतूनच सुटेल. तिथे आम्ही लक्ष आश्वासन तुम्हाला म्हणाल की असं होणार नाही, असं कधीच होत नाही. आजपर्यंत झालेलं नाहीये आणि म्हणून आमची विनंती आहे की उद्या आपण त्या ठिकाणी उपोषण सोडावं, एवढीच आपल्याला विनंती करतो. आम्ही निघतो. धन्यवाद.
सर्वांना विनंती आहे 2 मिनिटं शांत बसा. साहेबांचा फोन आलेला आहे. 2 मिनिटं. साहेब नमस्कार. दीपक बोराडे. आपल्याला कल्पना आहे की आपण आता गेली अनेक वर्ष हाताळतोय, त्यातनं मार्ग काढायचाही प्रयत्न करतोय आणि कायदेशीर दृष्ट्याही आपण नेहमी योग्यच भूमिका त्यात घेतली आहे. पण त्यातल्या काही अडचणी आहेत त्या आपल्याला दूर कराव्या लागतील. तर ते कसं आहे की तुम्ही एकदा मला असं वाटतं या तुमच्याही काय आयडियाज आहेत ते समजून घेऊ, काय अडचणी आहेत त्याही आपण त्याच्यावर चर्चा करू आणि मार्ग काढायचा प्रयत्न करू. आपल्याला मार्गच काढायचा आहे. आपल्याला काही म्हणजे तुम्हाला माहिती आहे पहिल्या दिवशीपासून मी एक खंबीर भूमिका यात घेतली आहे. पण त्यात वेळोवेळी अडचणी येत गेल्या आहेत. तर तुमचाही अभ्यास आहे, तुमच्या अभ्यासाच्या अनुरूप किंवा तुमच्या सोबतचे जे काही ज्यांचा अभ्यास असेल अशा लोकांना सोबत बसू. आवश्यकता असेल तर ऍडव्होकेट जनरलला बोलून घेऊ. ऍडव्होकेट जनरलशी आपण त्या ठिकाणी तुमच्या बैठकीत चर्चा करू आणि त्यातला मार्ग काढायचा प्रयत्न करू आपण. तर तुम्ही जरूर या. कारण काय बघा म्हणजे तुमचं आता तुम्ही उपोषण केलं, हा मुद्दा तुम्ही ऐरणीवर आणला, लोकांनी देखील त्याला एक चांगलं समर्थन दिलं. पण शेवटी मार्ग तर बैठकीतनं आणि चर्चेतनंच निघेल गेले. तर त्यामुळे मला असं वाटतं की आता उपोषण सोडावं, आम्ही नीट दखल घेतली आहे याची आणि आपण चर्चा करून यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करू. पण आडमुठेपणाची नव्हती, आता सोपच मला वाटतं आंदोलकांची भूमिका अत्यंत चांगली आणि आदरयुक्त होती. इव्हन एवढे लाखो लोक चालण्यात आले तर एकही चुकीची घटना घडू न देण्याकडे त्यांचा कल होता. आजही दीपक बोराडेंनी त्यांचे मुद्दे मांडले. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी अत्यंत विस्तृत ऑन रेकॉर्ड ते बोललेले आहेत आणि मला वाटतं असं एवढं सहज उपोषणकर्त्यांशी मुख्यमंत्री महोदय बोलत नाही, पण पहिल्यांदा बोलले कारण धनगर आरक्षण हा विषय त्यांच्याही जीवाचा अत्यंत जवळचा आहे. सकारात्मक भूमिका ते घेतील. पण याच्यामध्ये कायद्याच्या काही चौकटी आहेत ज्या रुंदाव्या लागतील, काही ठिकाणी त्याच्यामध्ये काही बदलाव करावा लागेल आणि हे सहज होत नाही. कारण शेड्यूल्ड आरक्षण आहे. शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्ट हे आरक्षण राज्याला देण्याचा अधिकार नाही आहे घटनात्मक. त्याच्यामध्ये काही चर्चा करणं हे आवश्यक आहे तज्ज्ञांशी, ऍडव्होकेट जनरलशी. सुप्रीम कोर्टात सुद्धा एक विषय आहे, तिथेही आपली भूमिका मांडणं आवश्यक आहे. तर मुख्यमंत्र्यांनी तोही शब्द दिलेला आहे. मी मुक्कामी थांबले आहे आणि दीपक भाऊंना मी सांगितलंय की उद्या ते पत्र आज त्यांना मिळून जाईल. ते चर्चा करतील त्यांच्या सगळ्या लोकांशी आणि उद्या आम्ही 11 वाजता परत इथे येऊ आणि ते उपोषणाला सोडावं त्यांनी अशीच अपेक्षा ते सहकार्य करतील. हैदराबाद गॅरेजच्या संदर्भात तुमचं काय मत आहे? ते स्वीकारलं पाहिजे का? कारण अनेक समाजाची मागणी हैदराबाद गॅरेजवरून वाद आता माझा सध्या हा मुद्दा फक्त धनगर आरक्षणाचा. हैदराबाद गॅरेजवर ऑलरेडी बोललेले तर रेकॉर्डवर आहेच. और सरकार की भूमिका ने बताया धनगर समाज के आरक्षण को लेकर मान दीपक जी यहाँ पर 11 दिन से अनशन पर बैठे हुए हैं। आज यहाँ के पालक मंत्री है पंकजा ताई, मैं खुद, हमारे सभी विधायक है, सभी लोग यहाँ पर उनके मिलने आए थे। हमने रिक्वेस्ट की कि 11 दिन हो गए, बहुत ज्यादा दिन हो गए, पानी परी खाली हुए है, तो हमने उनको रिक्वेस्ट किया आप अनशन छोड़ दें। माननीय मुख्यमंत्री जी की उनकी हमने फोन पे बात करा दी, उन्होंने भी उनको रिक्वेस्ट की है। मुझे लगता है ड्राफ्ट उनको एक लेटर चाहिए, उनकी कुछ मांगे है, उसी को लेकर एक ड्राफ्ट हमको उनको देना है, एक लेटर देना है और ड्राफ्ट कल तैयार हो जाएगा, हम उनको देंगे। उसके बाद में मुंबई आकर अपने कुछ सहयोगी के साथ में मुंबई आकर इस विषय पर चर्चा हो सकती है। इसमें एजी भी रहेंगे, जो कानून के जानकार है, आरक्षण के जानकार है, वो लोग भी उसमें शामिल होंगे। उसको लेकर चर्चा होकर इस विषय में से क्या रास्ता निकलता है वो हम देखें। कल आपने उनको अनशन छोड़ने की मांग की। कल लेटर देने के बाद मुझे लगता है अनशन छोड़ेंगे
बाकी 4-5 दिन में जब उनकी तबीयत थोड़ी ठीक हो जाएगी मुंबई आकर माननीय मुख्यमंत्री जी की अध्यक्षता में माननीय हमारे दोनों उप मुख्यमंत्री हैं उनकी अध्यक्षता में ये बैठक होगी. सरकारमार्फत तुमची भूमिका देखील जाहीर केली. फडणवीसांशी बोलणं करून दिलंय. काय नेमकं बोलणं झालं आणि उपोषण पुढे आपण सगळे साक्षीदार आहात. आपण सगळं ऐकलेलं आहे. मी काही नवीन सांगावं बात नाहीये. बघा उपोषणाचा 11वा दिवस आहे. 11 दिवसापासून या ठिकाणी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये मागण्यासाठी उपोषणाला बसलेले आहेत. आणि खरं म्हणजे आम्ही लवकर गेलो असतो पण आपण बघताय राज्यभरामध्ये कशी परिस्थिती आहे. तिथे 7-8 दिवस बाहेर होतो आपण सगळं चालवलं बघतायत दाखवतात. त्यामुळे यायला थोडा उशीर झाला. पण या मागण्याच्या बाबतीमध्ये मी पुन्हा सांगेल की सरकार सकारात्मक आहे. सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. हा विषय थोडा न्यायप्रविष्ट आहे. सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा या ठिकाणी या संदर्भामध्ये अपील अजून पेंडिंग आहेत. आणि म्हणून 11 दिवस झालेत. आता जास्त कधी ताण करून घेऊ नये अशी आमची मागणी होती. आमची त्यांना विनंती होती. माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांच्याशी फोनवर बोलले. मी त्याचं बोलण्याच्या ठिकाणी करून दिलेलं आहे. आणि एकाच उपोषणात हा विषय सुटणार नाही. म्हणून त्यांना सांगितलं की तुमच्या काय मागण्या तुमची काय अतिरिक्त मागणी आहे की यातून मार्ग निघू शकतो. पण मला वाटतं तो इथल्या इथे निघणार नाही. त्या संदर्भामध्ये कार्यतज्ञ आहेत एजी आहेत यांच्याशी चर्चा झाली पाहिजे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना सांगितलं की तुम्ही मंगळवारी बुधवारी 4-5 दिवसामध्ये 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी मुंबईला या. आपल्या समाजातले काही अभ्यासक असतील तज्ञ असतील त्यांना सुद्धा घेऊन या. आणि आपण बसून अधिकारी बसून एजी बसून या ठिकाणी यातून सकारात्मक मार्ग काढू असं त्यांनी आपल्या सगळ्याच्या साक्षीने स्पीकरवरती बोललेलं आहे. आपणही ते ऐकलेलं आहे. आणि म्हणून आम्ही दीपकजींना विनंती केली. पण त्यांनी सांगितलं की आम्हाला एक पत्र द्या. पत्र आता आम्ही उद्या सकाळी त्यांना त्या ठिकाणी देऊ. त्यानंतर त्यावर आपले 4 सहकारी आहेत राज्यभरातले 4-5-10-20 लोकांची जे अभ्यासक त्या विषयात त्याची चर्चा करतील आणि उपोषण उद्या सोडतील. त्यानंतर मग मुख्यमंत्री वेळ देतील 2-3-4 दिवसातली. त्यावेळेला त्या ठिकाणी मुंबईला बैठक होईल आणि या बैठकीतून काही ना काही मार्ग निघेल. या बैठक आहे पण दुपारी थोडं उशिरा उपोषण सुटत असेल 4-5 वाजता 3 वाजता तर मी सुद्धा त्या ठिकाणी येईल. पंकजाताई यांच्या पालकमंत्री आहेत. पंकजाताई या ठिकाणी आहेत. आज ते मुक्कामच करणार आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे पंकजाताई या ठिकाणी राहतील. बबनराव आहेत, अर्जुनराव आहेत, नारायण कुचे आहेत, दानवे साहेब आहेत. सगळे इथे नेते स्थानिक जे आहेत ते सगळे या ठिकाणी राहतात.